उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर झालेली आहे। 9 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे। जगदीप धनखडांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले। आता या पदासाठी निवडणूक होणार आहे। 9 ऑगस्टला ही निवडणूक होते। 9 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर झालेली आहे। 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं त्याच वेळेला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर 60 दिवसात उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेणं अनिवार्य असतं। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडून। भरत, 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होती। आपण जर पाहिलं तर जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर 60 दिवसांच्या आत उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेणं संविधानानुसार बंधनकारक आहे आणि त्यामुळे आता 9 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे। त्याची प्रक्रिया आता निवडणूक आयोगाने सुरू केलेली आहे। 21 ऑगस्ट पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत। यासाठी आता आपण जर संख्याबळ पाहिलं तर जे इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडीची ताकद सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात आहे आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर 240 भाजपचे सदस्य आहेत आणि एकंदरीत जे एनडीएचे घटक पक्षांचे सदस्य मिळून आहेत ते 292 पर्यंत पोहोचत आहेत। त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे। एकंदरीत राज्यांचं जे मतदान आहे ते सुद्धा यामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे 9 सप्टेंबर रोजी मतदान झाल्यानंतर 4 दिवस। ठीक आहे, धन्यवाद भरत या संपूर्ण माहितीसाठी। तर आता उत्सुकता आहे ती नवे उपराष्ट्रपती कोण असतील याची। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।